नमः शिवाय. चौथा श्रावण सोमवार. शिवमूठ कोणती व्हायची आहे आणि शिवपूजनाची सोपी पद्धत आणि त्याचं महात्म्य काय आहे हे आपण बघणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करत आहे त्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रावण महिना आता हळूहळू सांगतेकडे आला आहे. 26 ऑगस्ट रोजी चौथा श्रावणी सोमवार आहे. याच दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी सुद्धा साजरी केली जाणार आहे. त्यामुळे हरिहराचे पूजन एकाच दिवशी केले जाणार आहे. या दिवशी अनेकविध अद्भुत शुभ जुळून येत आहेत. त्यामुळे या दिवसांचे महत्त्व वाढले आहे. चौथ्या श्रावणी सोमवारची पूजा कशी करायची आहे, व्रतचरणाची सोपी पद्धत व शिवमूठ कशी व्हायची आहे, कोणती व्हायची आहे हे आपण बघणार आहोत. श्रावणात शिवशंकराची उपासना, आराधना आणि पूजन करण्याची प्राचीन परंपरा असल्याचे पाहायला मिळते. श्री विष्णूंच्या अनुपस्थितीत जगाचा कारभार महादेवांकडे असतो अशी मान्यता आहे. म्हणून महादेवांचे आवाहन करून त्यांची करुणा भागण्यासाठी रुद्राभिषेक, पूजा अर्चा केली जाते असे सांगितले जाते. चौथ्या श्रावणी सोमवारी शिवमूठ म्हणून जव वाहण्याची परंपरा आहे. सोमवार हा शंकराचा वार मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवाराला खूप विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. शिवमूठ वाहताना कोणता मंत्र म्हणायचा आहे? चौथ्या श्रावण सोमवारी शिवमूठ म्हणून जव व्हायचे आहे. लग्न झाल्यानंतर सलग पहिली 5 वर्षे स्त्रिया हे शिवास्त म्हणजेच शिवमूठ वाहण्याचे व्रत करतात. श्रावणी सोमवारी शिवपूजन झाल्यानंतर शिवमूठ वाहिले जाते. शिवमूठ वाहताना नम शांताय पंचवक्राय शूलने शुक्रंडी भंडी महाकालन युक्ताय शंभवे असा मंत्र म्हणायचा आहे. मंत्रोच्चार करणे शक्य नसल्यास शिवा शिवा महादेवा, माझी मूठ ईश्वरा देवा, सासू सासरा दीर भावा, ननंदा जावा, भ्रातारा ना आवडतीचे आवडती कर रे देवा अशी प्रार्थना करायची आहे. आणि शिवमूठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो. चौथ्या श्रावणी सोमवारी व्रत कसे करायचे? श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करायचा आहे. श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरकल्यानंतर श्रावण सोमवारी व्रताचा संकल्प करायचा आहे. त्यानंतर महादेव शिवशंकरांचे ध्यान करायचं आहे. ओम नमः शिवाय या मंत्रोच्चारासह शिवशंकराची तर ओम नमः शिवाय या मंत्रोच्चारासह पार्वती देवीची यथोचित षोडोपचारी पूजा करायची आहे. या दिवशी एक भुक्त राहायचं आहे. शक्य असल्यास घराजवळच्या एखाद्या उद्यानात थोडा वेळ जाऊन यायचं आहे. अशा तऱ्हेने हे व्रत एकूण 14 वर्ष करून मग त्याचे यथासांग उद्यापन करायचं आहे. शिवशंकराला प्रिय असलेले बेलाचे केवळ एक पान व्हायचं आहे. देशभरातील कोट्यावधी शिवभक्त या दिवशी महादेव शिवशंकरांची पूजा करतात. जलाभिषेक आणि रुद्राभिषेक मोठ्या भक्तिभावाने करतात. शक्य असल्यास निराहार उपास करायचा आहे. आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करायची आहे. जर शिवलिंग उपलब्ध नसेल तर शिवाच्या प्रतिमेची पूजा करायची आहे. शिवाची प्रतिमा उपलब्ध नसेल तर पाटावर शिवलिंगाचे किंवा शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करायची आहे. शिवशंकरांचा ओम नमः शिवाय हा नाममंत्र लिहून त्याची आपण पूजा करू शकतो. शिवशंकराला प्रिय असलेले बेलाचे केवळ एक पान वाहिले तरी पूजेचे पूर्ण पुण्य प्राप्त होते. पूजेचे सर्व पुण्य प्राप्त होते. अशा प्रकारे चौथ्या सोमवारची आपण माहिती बघितलेली आहे. तुम्ही पण या पद्धतीने करा. जी शिवमूठ सांगितली आहे त्या पद्धतीने तुम्ही ती शिवमूठ व्हा. व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमः शिवाय.